कराड दक्षिण आणि कराड उत्तरचा राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव माननीय गणेशजी भिसे आणि शरदजी गाडे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा सांगता समारोप। रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी। शेवटचा दिवस आहे। काही वेळानंतर या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत, परंतु आम्ही जी वैचारिक तोफ मनामनात आणि संपूर्ण मतदारसंघात जी आम्ही घुसवलेली आहे आणि ती कायम प्रत्येक मतदारांच्या मनात दडदडत राहणार आहे। कारण ही वैचारिक तोफच या ठिकाणी कराड दक्षिण कराड उत्तरमध्ये परिवर्तन घडवून आणणार आहे। भलेही आम्ही आमच्या धनदांडग्या लोकांसारखं पैसे नाही वाटलं, कोणाला जेवण नाही घातली, कोणाला मटण नाही वाटलं, परंतु आम्ही जी वैचारिक जे विचार पेरलेले आहेत तिथं आम्ही प्रचार केलेला आहे। या कराड दक्षिणमध्ये प्रस्थापित लोक मोठी आहेत, परंतु त्यांच्यापेक्षा आम्ही कुठेही कमी पडलेलं नाही। अगदी प्रत्येक घराघरात प्रत्येक व्यक्तीपर्यंत मतदारांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे। आम्ही प्रचारात कुठेही मागे पडलेलं नाही। त्यामुळे सर्व मतदारांनी जसं निवडणूक आयोगाने जाहीर केले की निर्भय बनो आणि आपले 100% मताचा हक्क बजावा, एवढं तुम्हाला शासकीय यंत्रणा असेल यांनी जे आपल्याला सहकार्य केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी जाऊन आपला हक्क बजावावा, फुले शाहू आंबेडकर विचारधारेला आपलं मत द्यावं। कारण हे सगळे धनदांडगे फक्त म्हणतात की पुरोगामी महाराष्ट्र, पण पुरोगामी महाराष्ट्राचा जो वैचारिक वारसा आहे ते विसरलेले आहेत, तो आपण जपण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याच विचारधाराने चाललेल्या या आघाडीला, या आघाडीच्या सर्व जिल्ह्यातील उमेदवारांना सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावे, एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो। जय भीम। आज विधानसभा 2024चा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। 5 वाजता संपूर्ण राज्यामध्ये प्रचार हा थांबेल आणि 20 तारखेला आपला सर्वांना मतदानाचा अधिकार बजवायचा आहे। आम्ही आज या ठिकाणी कराड दक्षिणचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय संजयजी गाडे साहेब, त्याचबरोबर आमचे कराड उत्तरचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय अन्सरभाई पटेल यांच्या एकूणच गेल्या 22-25 दिवसांमध्ये आचारसंहिता सुरू झाल्यापासून जो त्यांनी या ठिकाणी प्रचारामध्ये जी आघाडी घेतली होती, गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये, वाड्या वस्तीमध्ये व्यक्तींपर्यंत पोहोचून गॅस सिलेंडर हे चिन्ह पोचवलं, तो आता आम्ही या ठिकाणी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या समवेत नतमस्तक होऊन त्यांना पुष्पहार अर्पण करून आम्ही आमच्या या प्रचाराची आज या ठिकाणी सांगता करत आहोत। वास्तविक पाहता या राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न अतिशय मोठ्या, अगदी आपण असं म्हणू शकतो की जीवन मरणाचा प्रश्न म्हणून लोकांच्या समोर भेडसावत आहेत। ज्या छत्रपती शाहू महाराजांनी 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर या ठिकाणी आपल्या शाहू संस्थानामध्ये 50% मागासवर्गीयांना आरक्षण दिलं आणि खऱ्या अर्थानं आरक्षणाची मुहूर्तमेढ लावली आणि इथल्या बहुजनांना, जो मागासवर्गीय समाज नेहमी जातीमुळं, धर्मामुळं नेहमी पिछाहाटीमध्ये होता, त्यांना परिवर्तनाच्या त्या लढाईमध्ये, शिक्षणाच्या लढाईमध्ये, सामाजिक आणि राजकीय लढाईमध्ये त्यांना एक हातामध्ये असं आरक्षणाचं साधन दिलं आणि त्यांना प्रगतीची वाट शाहू महाराजांनी दिली। त्या शाहू महाराजांना आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नतमस्तक होतो। शाहू महाराजांची आज आठवण करण्याचं कारण आम्ही नेहमीच आंबेडकर चळवळीतील आणि पुरोगामी चळवळीतील लोक मगाशी तात्याने सांगितल्याप्रमाणे
आपल्या वंचित बहुजन आघाडीचं जे समता पत्र आहे ते जोशाबा म्हणून आहे. ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये क्रांती केली, त्या महामानवांना अभिवादन करून त्यांना अभिप्रेत असणारा समाज निर्मिती व्हावी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा फुले आणि शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असताना समाज निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. याचाच भाग म्हणून आम्ही या सातारा जिल्ह्यामध्ये 8 मतदारसंघामध्ये विविध जाती समूहांना एकत्रित करून, त्याच्यामध्ये मुस्लिम असतील, लोहार असतील, मातंग असतील, बौद्ध असतील, या सर्व समूहांना एकत्रित करून आम्ही या ठिकाणी सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे. आणि आम्ही सर्व समूहांना या ठिकाणी आव्हान करतोय की आपण एकमेकाला मतं दिली पाहिजेत. बौद्धांनी मातंगाला मतदान दिलं पाहिजे, मातंगांनी बौद्धाला मतदान दिलं पाहिजे, ओबीसींनी बौद्धांना मतदान दिलं पाहिजे, बौद्धांनी ओबीसीला मतदान दिलं पाहिजे, मुस्लिमांनी बौद्धाला मतदान दिलं पाहिजे आणि बौद्धांनी मुस्लिमाला मतदान दिलं पाहिजे. एकमेकाची मतं आपण जोपर्यंत सर्वसामान्य लोक एकमेकाला मतं जोपर्यंत आपण ट्रान्सफर करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण या लोकशाहीचे राजे होणार नाही. आणि ही संधी आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्याला निर्माण केलेली आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही कराड दक्षिणच्या सर्व सुज्ञ मतदारांना, त्याचबरोबर कराड उत्तरच्या सर्व सुज्ञ मतदारांना आम्ही असं जाहीर आव्हान करणार आहे. ही लढाई ही आरक्षणाच्या बाजूने आणि आरक्षणाच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने लढाई संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे. आपल्याला जर आरक्षण वाचवायचं असेल, आपल्याला जर इथला मुस्लिम सुरक्षित करायचा असेल, आपल्याला इथला जर ओबीसी सुरक्षित करायचा असेल, आपल्याला जर एससी आणि एसटी सुरक्षित करायचा असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही. आपल्याला सर्वांना वंचित बहुजन आघाडीचं गॅस सिलेंडर हे चिन्ह संपूर्ण राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये आणि या जिल्ह्यामधील संपूर्ण 8 मतदारसंघामध्ये गॅस सिलेंडरचं चिन्ह हे आपल्याला दाबून आपल्या सर्व हक्काची माणसं, जी आपली रोजच्या उठण्या बसण्यातली माणसं आहेत, रोजच्या आपल्या जगण्या मागण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये लढा देणारी माणसं आहेत, ह्या माणसांना आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्ह्याचा महासचिव या नात्यानं संपूर्ण जिल्ह्यातील आणि या तालुक्यातील सुज्ञ मतदारांना आव्हान आणि विनंती करतो की आपण या 20 तारखेला 100% मतदान करावं. 20 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपण आपल्या कुटुंबासहित, आपल्या मित्रपरिवारासहित आणि आपल्या आजूबाजूच्या शेजाऱ्या पाजारासहित जास्तीत जास्त मतदान आपण गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून करून घ्यावं, अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. वंचित बहुजन आघाडीचा जय असो. वंचित बहुजन आघाडीचा जय असो. वंचित बहुजन आघाडीचा जय असो.